डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखादं भाषण वाचून एखादी व्यक्ती प्रभावित होईल आणि ती एखाद्या राज्याची सत्ता हस्तगत करेल असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हे खरं वाटणार नाही, परंतु हे घडलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण मान्यवर कांशीरामजी यांच्या हातामध्ये पडलं। त्यांनी त्यांची सरकारी नोकरी सोडली, नोकरी सोडून ते राजकारणामध्ये आले। त्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली आणि राजकीय पक्षाची स्थापना करून त्यांनी एका राज्याची सत्ता देखील हस्तगत केली। हा पक्ष पुढे भारताचा राष्ट्रीय पक्ष म्हणून देखील ओळखला गेला। आपल्याला माहिती आहे की कांशीरामजी यांनी उत्तर प्रदेशची सत्ता कशा पद्धतीने हस्तगत केली, परंतु या सत्तेच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण होतं, हे खूप कमी लोकांना माहिती असेल। 1957 साली कांशीरामजी नोकरी करण्यासाठी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना आंबेडकरी चळवळीची ओळख झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक छोटंसं भाषण ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचायला सुरुवात केली। 1962-63 मध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण पुस्तक रूपाने त्यांच्या हातामध्ये पडलं आणि त्यांनी हे भाषण एका रात्रीमध्ये 3 वेळेस वाचलं। हे भाषण वाचून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि थेट राजकीय पक्षांच्या स्थापनेकडे ते वळले। लोकांचं संघटन करायला त्यांनी सुरुवात केली, संघटन केलं। उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुकाही लढवल्या आणि भविष्यामध्ये ते उत्तर प्रदेशच्या सत्तेमध्ये देखील आले। हा पक्ष पुढे राष्ट्रीय पक्ष म्हणून देखील ओळखला गेला। ही सगळी कथा ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एका भाषणाने कुठे एवढं बदल होत असतो का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक भाषणामध्ये एवढी ताकद आहे की ती भाषणं तुम्हाला बदलून टाकू शकतात, तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकू शकतात। इतकंच नाही तर तुम्हाला असं दिसेल की या देशाची सत्ता बदलण्याची शक्ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणामध्ये आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भाषणं आपण समजून घेणं गरजेचं आहे। कांशीरामजी यांच्या हातामध्ये ज्यावेळेस ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक पडलं त्यावेळेस नेमकं काय घडलं हे एका लेखकाने त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। बद्रीनारायण यांच्या कांशीराम ए दलित लीडर या पुस्तकामध्ये लेखकाने कांशीरामजी यांचं मनोगत छापलेलं आहे। याच्यामध्ये कांशीरामजी सांगतायत की 1962-63 मध्ये जेव्हा मला आंबेडकरांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली तेव्हा मलाही वाटले की समाजातून जातीवाद नष्ट करणे शक्य आहे। पण नंतर जेव्हा आम्ही जातीव्यवस्था आणि तिच्या वागणुकीचा सखोल अभ्यास केला तेव्हा माझ्या विचारामध्ये हळूहळू बदल होत गेले। मला जातीबद्दलचे ज्ञान केवळ पुस्तकांतूनच नाही तर माझ्या वैयक्तिक जीवनातूनही मिळाले। जे लोक आपल्या खेड्यातून दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित होतात ते त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नसून ते त्यांची जात घेऊन जातात। ते त्यांच्या छोट्या झोपड्या, जमीन आणि गुरे इत्यादी गावात सोडून झोपडपट्ट्यामध्ये गटारे आणि रेल्वे रुळाजवळ स्थायिक होतात। त्यांच्याकडे फक्त आणि फक्त काय असतं तर त्यांची जात असते। जर लोकांना त्यांच्या जातीबद्दल एवढी आपुलकी असेल तर ती नष्ट करण्याचा विचार आपण कसा काय करू शकतो असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला। त्यामुळेच मी जातीच्या उच्चाटनाचा विचार करणे सोडून दिले। कांशीरामजी यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर जातीच्या उच्चाटनाचा विचार जरी सोडून दिलेला असला तरी याचा उपयोग कांशीरामजीने दुहेरी पद्धतीने केला। एक तर जातीयता नष्ट करण्यासाठी दीर्घकाळ लागू शकतो हे कांशीरामजींना कळून चुकलेलं होतं, कारण जात ही माणसाच्या मनाला घट्ट चिटकून बसलेली आहे आणि तिला बाजूला करणं अवघड आहे। आणि म्हणूनच कांशीरामजी यांनी पुस्तक वाचलं, त्यांना हे समजलं की जातीव्यवस्था नष्ट होऊ शकते परंतु इतक्या लवकर ती होणार नाही, कारण ती इतकी घट्ट चिटकून बसलेली आहे की तिला वेगळं करणं शक्य नाही आहे। आणि म्हणून कांशीरामजींनी याचा दुहेरी उपयोग करत असताना असं सांगितलं की या जातीचा उपयोग करूनच आपल्याला राजकीय सत्तेमध्ये येता येऊ शकतं का, याचा विचार कांशीरामजींनी केला। आणि त्यांनी या लेखकांनी या पुस्तकामध्ये तेच मांडलेलं आहे की कांशीरामजींनी जातीचा उपयोग राजकारणासाठी कसा केला आणि जातीचा उपयोग करून ते सत्तेमध्ये कशा पद्धतीने आले याचं विश्लेषण करत असताना पुढे लेखक असं म्हणतात, कांशीरामजी यांना असा विश्वास होता की आंबेडकरांना हवे असलेले जातीवादाचे उच्चाटन करण्यासाठी प्रथम खालच्या जातींना राजकीयदृष्ट्या प्रभावी बनविणे महत्त्वाचे आहे, ज्याच्यासाठी त्यांना राजकीय सत्ता संपादन करावी लागेल। जातीय जाणीवेचे राजकारण करून त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा आणि समतावादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला। लेखकांनी असं म्हटलेलं आहे की कांशीरामजी यांनी जातीचा उपयोग सत्ता हस्तगत करण्यासाठी केला, परंतु याचं गणित मांडत असताना कांशीरामजींना असं वाटत होतं की जोपर्यंत राजकीय सत्ता या समाजाच्या हातामध्ये येणार नाही तोपर्यंत जातीव्यवस्था देखील नष्ट होणार नाही। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे।
आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे असं सांगू शकत असतील तर त्यांनी सत्तेमध्ये येण्याचं सूत्र देखील सांगितलेलं असेल। त्या सूत्रावरती आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती, परंतु कांशीरामजींनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचा वापर करत असताना या जातीचं संघटन करून या जातींच्या हातामध्ये सत्ता देऊन जाती व्यवस्था कशा पद्धतीनं संपवता येते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणूनच त्यांनी तिथं जे सोशल इंजिनिअरिंग केलं ते सोशल इंजिनिअरिंग हे जाती अंताकडे जाण्याचा देखील एक मार्ग होता। म्हणून कांशीरामजींना असं वाटत होतं की डायरेक्टली आपण जाती अंत करू शकणार नाही, परंतु जर या समाजाच्या हातामध्ये सत्ता दिली तर मग मात्र आपण जाती अंताकडे जाऊ शकतो। आणि म्हणूनच त्यांनी या जाती व्यवस्थेचा वापर करून, बघा, जाती व्यवस्था नष्ट करून नाही तर जाती व्यवस्थेचा वापर करून सत्ता हस्तगत केली आणि सत्ता हस्तगत करून पुन्हा जाती अंताचा मार्ग शोधला। आणि म्हणूनच कांशीरामजींनी ज्या पद्धतीनं हे पुस्तक वाचलेलं आहे त्या पद्धतीनं आपण कोणीही हे पुस्तक वाचलेलं नाही आहे। आणि म्हणूनच भारतातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने लोकांना सत्ता हस्तगत करण्याचा मार्गच सापडत नाही आहे। जो कांशीरामजींना सापडला तो महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्यांना सापडलेला नाही आहे। आपण महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष बघतोय, अनेक पुढारी बघतोय, अनेक राजकीय नेते बघतोय, परंतु यातल्या कुठल्याही एखाद्या राजकीय व्यक्तीला सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग सापडत नाही। कांशीरामजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या भाषणामधून सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग सापडला। कांशीरामजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाच्या आधारे प्रभावित होऊन राजकीय संघटन करायला सुरुवात केली, जातीव्यवस्थेचं संघटन करायला सुरुवात केली आणि त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि उत्तर प्रदेशची सत्ता 4 वेळेस हस्तगतही केली। हा पक्ष पुढे राष्ट्रीय पक्षही झाला। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं असेल की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं उत्तरही सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला शासनकर्ती जमात बनता येऊ शकतं। कांशीरामजी यांना ते उत्तर सापडलं आणि म्हणून ते सत्ता हस्तगत करू शकले। आपल्याला असं दिसतं की आंबेडकरी चळवळीच्या हातामध्ये या देशातली सत्ता येतच नाही आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण समजून घेण्यामध्ये कमी पडतोय आणि म्हणूनच या देशातली सत्ता हस्तगत करण्यामध्ये देखील आपण कमी पडतोय। ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संपूर्णपणे समजून घेऊ त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सत्ता आपल्याला देशामध्ये स्थापन करता येऊ शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण फक्त भाषण नाही आहे, तर आंबेडकरी विचारांची सत्ता स्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपण समजून घेतला पाहिजे। आणि म्हणूनच 88 वर्षानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण आजही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला देखील हे भाषण आहे। आपण सगळ्यांनी हे भाषण वाचलं पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण व लेखन ही जी काही समिती आहे या समितीच्या माध्यमातून हे भाषण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये या दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे। हे भाषण फक्त 15 रुपयामध्ये आपल्याला मिळू शकतं। हे भाषण आपण वाचलं पाहिजे, हे भाषण समजून घेतलं पाहिजे आणि आंबेडकरी चळवळ अपयशी का होते आहे आणि तिला यशस्वी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचं उत्तर आपण या भाषणाच्या माध्यमातून शोधलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या भाषणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं आणि कांशीरामजींनी जी सत्ता स्थापन केली त्या सत्तेच्या पाठीमागची प्रेरणा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।